आता बातमी नागपूर उत्तर मतदारसंघातून आहे। काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत जी आहे ती रंगली आणि यामध्ये काँग्रेस उमेदवाराचं पारडं जड होताना दिसतंय। त्यामुळे पाहूयात इथले संभाव्य आमदार नेमके कोण असणार आहेत बघूयात। नितीन राऊत हे संभाव्य आमदार असणार आहेत काँग्रेसचे। काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना मतदारसंघात खरं तर रंगलेला पाहायला मिळाला। नागपूर उत्तर हा भाग आणि नितीन राऊत यांचं पारडं इथं जड पाहायला मिळतंय। संभाव्य आमदार देखील नितीन राऊत असतील असं हा एक्झिट पोल म्हणतो। त्यामुळेच नेमकी काय कारण आहेत ते देखील जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। उत्तर नागपुरातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, कारण की आंबेडकर चळवळीचं एक प्रकारचं चित्र जे आहे ते या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत हे या ठिकाणी 6 वेळा निवडणूक लढले आहे, त्यापैकी 4 वेळा ते विजयी सुद्धा झालेले आहे। त्यांच्या विरोधात यावेळी भाजपने जे आहे मिलिंद माने जे 2014 मध्ये भाजपकडून निवडून आले होते त्यांनाच पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं आहे। या ठिकाणी बसपाचे मनोज सांगोळे हे सुद्धा रिंगणात होते, त्यामुळे अपक्ष म्हणून त्यांनी जे किंवा अपक्ष होते त्यामुळे कुठेतरी मतविभाजनाचा जो आहे परिणाम या मतदारसंघावर पडू शकतो। एकंदर पाहता नितीन राऊत यांचं काम पाहता आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघामध्ये मोठा त्यांचा जनसंपर्क आहे। गेल्या अनेक वेळा त्यांनी केलेले कामं असो की मतदारांशी जुळलेली नाळ असो, या सगळ्यांचा फायदा जो आहे तो नितीन राऊत यांना मिळताना दिसून येत आहे। तेच मिलिंद माने यांनीही गेल्या काही दिवसांमध्ये जनसंपर्क राहिलाच आहे। त्यासोबत भाजपचं जे आहे पाठबळ सुद्धा होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासाठी सभा सुद्धा घेतली होती। एकंदर या मतदारसंघाचं चित्र पाहता जो काही निर्णायक मतदार आहे तो यासोबत एससी निर्णायक मतदार आहे, त्यासोबत सिंधी समाज आहे, यासह इतरही जे समाज आहे मुस्लिम वगैरे आहे, या सगळ्यांनी जर एकंदर पाठिंबा दिला तर कुठेतरी जे आहे नितीन राऊत यांचं पारडं कुठेतरी जड दिसतं। पण तेच मिलिंद माने यांचाही प्रचार यावेळी जोरदार होता, त्यामुळे निवडणुकीचा निकाल हा 23 तारखेला स्पष्ट होणार असला तरी नितीन राऊत यांचं पारडं जड आहे। मात्र भाजपही तिथं निवडून येऊ शकते किंवा 2014ची पुनरावृत्ती होऊ शकते हे नाकारता येणार नाही।